हे गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल द परफेक्ट वे. आणि जस्ट सेकंड मला ओके. सो मी डेली व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत आहे. सो आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे माझ्या लिपस्टिकच्या कलेक्शनचा. आणि मोस्ट प्रोबॅबली मी ब्राऊन शेडमध्ये न्यूड शेडमध्ये लिपस्टिक यूज करत असते, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला इन्स्टाला जर तुम्ही ॲड नसाल तर बरेच जण मला इन्स्टाला विचारत असतात की तुझा लिपस्टिकचा शेड कोणता आहे. सो मी ठरवलं की का नाही मी इन्स्टाला पण टाकू आणि यूट्यूबला पण तुमच्यासोबत माझे लिपस्टिकचे जे शेड आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो लेट्स स्टार्ट विदाउट वेस्टिंग एनी टाईम. लेट्स स्टार्ट असं म्हणतात क्रिएटर, सो मी पण म्हणणार. सो स्टार्ट विथ दिस माय मोस्ट एक्सपेन्सिव्ह, मोस्ट लविंग आणि मोस्ट सुटेबल ऑन माय स्किन. आणि दिस इज आय पुट ऑन टुडे. दिस इज माय मिलानी लिपस्टिक आणि याचा शेड आहे 440 पॅशन. सो ही मिलानीची लिपस्टिक आहे आणि खूप कमाल आहे. तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल लिप्स असल्यासारखे वाटतात. तुम्हाला जर विदाउट मेकअप असं दाखवायचं असेल तर ही लिपस्टिक एकदम मस्त आहे. आणि मॉइश्चर त्याला खूप छान आहे, एकदम प्लम्पी आहे. तर खूप छान आहे. ही लिपस्टिक तुम्ही घेऊ शकता. आणि ही लिपस्टिक थोडी कॉस्टली आहे पण तुम्ही घेऊ शकता. ही मी मॉलमधून परचेस केलेली आहे आणि जर मला ऑनलाईन लिंक मिळाली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पुट करेन. ओके. त्याच्यानंतर दुसरी म्हणजे ही पण 1000ची लिपस्टिक आहे पण खूप कमाल आहे. हिचा न्यूड शेड आहे. मी तुम्हाला सगळे शेड इकडे दाखवते. हिचा तुम्ही बघू शकता न्यूड शेड आहे आणि ही पण खूप कमाल आहे. आणि ही आहे फेसेस कॅनडाची लिपस्टिक. आणि असे न्यूड शेड घेतले तर खूप छान जातात. आणि तुम्हाला नॅचरल लुकमध्ये दिसायचं असेल आणि मोस्ट प्रोबॅबली आता डार्क लिपस्टिक जे वापरतात तो ट्रेंड ॲक्च्युली गेलेला आहे. सगळेजण न्यूड वापरतात पण न्यूड शेड काहींना सूट करतो, काहींना सूट करत नाही. त्यामुळे आपण न्यूडमध्ये पण आपल्याला जो सूट होतो म्हणून कधी पण परचेस करताना ऑनलाईन परचेस करण्याच्या ऐवजी तुम्ही जर मॉलमध्ये जाऊन परचेस करत असाल तर ते तुमच्यासाठी बेनिफिट राहील. बिकॉज आपल्याला मॉलमध्ये कळतं, ते लोक लावून देतात, आपल्याला विचारतात की, आणि आपल्याला पण तेव्हा कळतं आणि त्या लाईट्समध्ये आपल्याला कळतं की एक्झॅक्टली हा आपल्याला सूट करतोय की नाही. सो तुम्ही यामध्ये जाऊ शकता. ठीक आहे. तिसरी माझी लिपस्टिक आहे ती आहे ॲक्च्युली ही एवढी संपलेली आहे, पूर्ण संपलेली आहे. मी तिला बोटाने वेअर करते. तर ही आहे फॉरएव्हर 52ची आणि या लिपस्टिकचा शेड आहे RS012 बर्नेट रोज. आणि ही लिपस्टिक मला कितीला मिळाली हे मला आत्ता आठवत नाही आहे, बट आय गेस 890 समथिंग ही लिपस्टिक आलेली आहे. आणि ही पण खूप कमाल लिपस्टिक आहे आणि ह्याचा जो शेड होता तो खूप कमाल होता. मी तुम्हाला दाखवते. असा हा ब्राउनिश शेड आहे, तुम्हाला दिसत असेल. एक मिनिट. असा हा शेड आहे आणि खूप मस्त शेड आहे. मला खूप आवडली आहे ही लिपस्टिक. ही लिपस्टिक पण तुम्ही घेऊ शकता. आणि माझं मोस्ट प्रोबॅबली जर तुम्ही कलर्स बघाल तर सेम आहे, थोडा शेडमध्ये डिफरंट आहे. हा थोडा वेगळा आहे, हा न्यूडमध्ये जातोय, हा थोडा डार्कमध्ये जातोय ज्यावेळी तुम्हाला डार्क लिपस्टिक वेअर करायची असते तेव्हा. आता आपला मोस्ट प्रोबॅबली म्हणजे आपण जे जुडिओमध्ये खूप लिपस्टिक्स आहेत आणि खूप कमाल किमतीमध्ये आहेत. आय गेस ही तर माझी 99 रुपीजची लिपस्टिक आहे आणि ही 149 रुपीजची आहे. आणि हा पण कलर खूप छान आहे, न्यूड कलर आहे. सो मी इथे तुम्हाला दाखवते. हा कलर तुम्ही पाहू शकता. एक मिनिट जस्ट. हा कलर पण खूप कमाल आहे आणि वेअर केल्यानंतर खूप छान दिसतो हा कलर. आणि हा कलर जर तुम्ही म्हणाल तर ॲक्च्युली मी गेली असताना मला तिकडे, आणि ही लिपस्टिक माझी तुटली आहे माझ्याकडून, तर तिकडे मला असं वाटलं की हा कलर खूप छान आहे. कारण की मी ट्रायल असतं तिकडे आणि ट्रायलमध्ये मी करून हातावरती बघितलं. पण आपली ह्याची स्किन आणि ह्याची स्किन खूप डिफिकल्ट आहे. आपली स्किन थोडी गोरी आहे आणि हाताला टॅन असल्यामुळे हे काळपट आहे. तर याच्यावरती कदाचित छान वाटू शकते, ब्लॅक कलरवरती छान वाटू शकते, थोडीफार टॅनिंगवरती चांगली वाटू शकते. आपला कलर हाताचा आणि याचा स्किनचा थोडा वेगळा असतो. त्यामुळे मला ही तिकडे खूप आवडली पण नंतर मी जेव्हा लावली तर मला ती इतकी आवडली नाही. पण मी कधी कधी वेअर करते आणि ही लिपस्टिक पण खूप छान आहे जर तुम्हाला न्यूड शेडमध्ये जायचं असेल तर.
या दोन्ही लिपस्टिक पण कमाल आहेत आणि झुडिओमध्ये तर तुम्ही परचेस मला वाटतं करतच असाल. झुडिओची ही बेरी किस B01 ही लिपस्टिक आहे. ही मॅट आहे, मॅट फिनिश्ड आहे आणि ही आहे ती मी सॉरी याचं नावच उडवून टाकलेलं आहे, सो ह्याच्यावरती नाही आहे. सो या 2 लिपस्टिक्स आहेत, सॉरी. तर या 2 लिपस्टिक त्या आहेत. आता आपण जी चूक करतो त्या चुकीबद्दल मी तुम्हाला सांगते. त्या म्हणजे की या लिपस्टिक परचेस करू नका. कोणत्या त्या मी सांगते. आता कधीतरी केल्या तर चालतील, पण डेली यूजसाठी मला खूप सवय होती की मला असं वाटायचं की ब्रँडमध्ये काय इन्व्हेस्ट करायचं आहे लिपस्टिकसाठी आणि का ते इतक्या महागाच्या प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत. पण जर तुमचे होठ जास्त ब्लॅक होत असतील तर एक मी आणलेलं आहे सेबामेड, जे लिप बाम टाईप वर्क करतं. खूप छान आहे. तुमचे पिगमेंटेड लिप्स असतील तर त्याला कवर करतं. हे मी ह्याच्यासाठी दाखवते की मला हे प्रोडक्ट वापरावं लागते बिकॉज मी चीप प्रोडक्ट यूज केले. ते म्हणजे हे चीप प्रोडक्ट्स आहेत ते. ठीक आहे. हे तिन्ही लिपस्टिक ज्या आहेत त्या मी अशाच रोडवरती घेतलेल्या आहेत. कमाल आहेत, शेड याचे मस्त आहेत. म्हणजे मी ही लिपस्टिक तर सतत वापरत असते आणि मला आवडते. आता ती साधारणतः वाळलेली आहे कारण माझा आता संपलेला आहे याचा कोटा. बट ही लिपस्टिक खूप छान आहे. न्यूड शेड आहे हिचा पण आणि खूप छान आहे ही लिपस्टिक. ही लिपस्टिक आहे ती खूपच ब्राउनी आहे आणि डार्क आहे, डार्क शेड आहे हिचा एकदमच. सो अशा या लिपस्टिक्स आहेत. पण याने जे ब्लॅक होतात ते म्हणजे तुम्ही हेच करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळे शेड दाखवते. हा लिपस्टिकचा शेड आहे तो डार्क आहे. हा आहे या साईडला तो आहे लाईट शेड. सगळे माझे शेड यामध्येच मॅच होत आहेत. बट हे लिपस्टिक तुम्ही कधीतरी वेअर करू शकता आणि असं नाही की सगळेच तुम्हाला जे पण लिपस्टिक घ्यायचे ब्रँडेड घ्यायचे आहेत असं नाही आहे. कमी किमतीच्या पण भेटतात भरपूर साऱ्या, लॅक्मीच्या वगैरे ॲव्हरेज रेंजमध्ये भेटतात, त्या तुम्ही घेऊ शकता. बट अवॉइड करा या अशा लिपस्टिक घेणं बिकॉज अशा लिपस्टिकमध्ये काय होतं आपल्याला कलर छान भेटतात, कलर सुटेबल असतात, छान वाटतात आणि आपण ते वेअर करायला लागतो. आणि आपण डेली यूज करतो, कॉलेजला जाताना बाहेर जाताना ज्यावेळी आपण डेली यूज करतो त्यावेळी अशा लिपस्टिक घेणं आणि लावणं खूपच भयानक आहे बिकॉज याच्याने इतके डार्क लिप्स होतात आणि त्याच्यानंतर ते पिगमेंटेशन घालवण्यासाठी आपल्याला भरपूर काय काय करावं लागतं आणि मग नॅचरल लिप्सची आपल्याला वेट करावं लागतं. त्यापेक्षा हे जर पहिल्यांदाच आपण अवॉइड केले विदाऊट ब्रँडेड लिपस्टिक. आता ह्याच्यावरती लिहिलं आहे हुड्डा कलर, बट ही हुड्डाची नाही आहे, असली नाही आहे, ओरिजिनल नाही आहे. ओके, सो ह्याच्यावरती पण लिहिलं आहे हुड्डा मॅट, बट ही पण ओरिजिनल नाही आहे. सो या ओरिजिनल लिपस्टिक नसतात, या आपल्या अशाच बनवलेल्या असतात, त्याच्यामध्ये थोडीफार स्पेलिंग मिस्टेक वगैरे असते. सो म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही प्रोडक्ट्स बाय करताय तर नक्कीच असं बघून करा की ज्याच्यामुळे तुमचे होठ काळे नाही पडणार आणि तुम्हाला कायम हायड्रेट ठेवते लिप्स तुमचे. दॅट्स इट टुडेज व्हिडिओ. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील सो प्लीज डू सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत राहीन. आणि तुम्ही कमेंट्स नाही करत आहात, जर तुम्ही बघत आहात तर प्लीज कमेंट डाऊन करा आणि सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही व्हिडिओ आवडला तेही सांगा, तर मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि मी तुमच्यासोबत असेच सगळे टिप्स आणि शेअर करेन. ओके.